नमस्कार मित्रांनो, मी सुरज राऊत तुमचा पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या आपल्या या ऑनलाईन फ्री लर्निंग प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. आज आपला विषय आहे मित्रांनो सायन्स मधला आपण रक्ताभिसरण संस्था यावर आपण PYQ बघणार आहोत. म्हणजे की आयोगाने रक्ताभिसरण संस्थेवर नेमके म्हणजे आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर ना, याचा अभ्यास आपण नेमका करणार आहोत. बघा, जेव्हाही आयोग आपल्याला प्रश्न विचारतं त्यावेळेस आयोग कधी कधी तर आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारून टाकते की मानवी शरीरामध्ये किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिनी आहे, बरोबर. त्याच्यामुळे शीर, महाधमनी, आर्टरी, ठीक आहे ना, हे सर्व आपले किती किलोमीटरचे आहे असा डायरेक्ट प्रश्न विचारले जाते. तर कुठे कुठे असा प्रश्न विचारला जाते आपल्याला की मानवी सस्तन प्राण्यामध्ये रक्ताभिसरण संस्थेचा योग्य क्रम लावा. म्हणजे पहिले आपल्याला पाहावं लागेल सस्तन प्राणी कोणकोणते आहे, मग त्यांच्यामध्ये आपल्याला डबल सर्क्युलेशन आहे की सिंगल सर्क्युलेशन आहे, बरोबर. मग त्यांच्या हृदयामध्ये 3 कप्पे आहे की 4 कप्पे आहे की फक्त 2च कप्पे आहे, ते अशुद्ध रक्ताचं वहन करतात का शुद्ध रक्ताचं वहन करतात, हे सर्व बाबी आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. तर चला मग आता आपण चालू करून टाकू रक्ताभिसरण संस्थेवर आपल्याला PYQ. बघा मित्रांनो, आता आपला पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे आपल्याला, हा प्रश्न जो आहे नेमका म्हणजे STI 2014 ला विचारलेला आहे. STI 2014 ला आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न बघा, प्रश्न काय म्हणतो, पुढील कोणते विधान योग्य आहे. आपल्याला योग्य विधान विचारलेले आहे. योग्य म्हणजे कोणते विचारलेले आहे, बरोबर विधान आपल्याला ओळखायचे आहे. कोणते विधान ओळखायचे आपल्याला, बरोबर हे विधान ओळखायचे आहे. आता बघा, पहिलं विधान काय म्हणते बघा, पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमज्जेत बनतात. पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमज्जेत बनतात. अस्थिमज्जा म्हणजे काय मित्रांनो, बोन मॅरो. बोन मॅरो मध्ये बनतात. हे विधान आपलं बरोबर आहे. पांढऱ्या रक्तपेशी आपल्याला बोन मॅरो मध्ये आपल्याला बनताना दिसत आहे. त्यानंतर दुसरं बघा, आता पांढऱ्या पेशी जीवाणूंना संपवितात. म्हणजे पांढऱ्या जे पेशी आहे आपल्याला, व्हाईट ब्लड कार्बसल्स जे आहे, हे जीवाणूंना मारण्याचं काम करतात, बरोबर आहे ना. याला आपण मराठी भाषेमध्ये सैनिक पेशी म्हणून सुद्धा आपण याला ओळखतो. कोणती पेशी, सैनिक पेशी म्हणून सुद्धा ओळखतो. आपल्याला विधान A आणि विधान B हे दोन्ही पण विधान आपले बरोबर आहे. म्हणजे विधान आपले ऑप्शन नंबर 3 हे आपल्या याचं उत्तर असणार आहे. पण मला सांगा आता मित्रांनो, तुम्ही बघा, हे बरोबर आहे. आता बघा, आपल्यावाले रक्ताचे 3 भाग पडलेले आहेत, बरोबर आहे ना. रक्तपेशीचे 3 भाग पडलेले आहेत. आता बघा, रक्तपेशीचे आपण 3 भाग म्हटलं, आपण इथे RBC म्हणजेच की काय, रेड ब्लड कार्बसल्स, लाल रक्तपेशी, हे आपली पहिली पडलेली आहे, ठीक आहे ना. त्यानंतर दुसरा भाग म्हणजेच आपला WBC, ज्याच्यावर आपल्याला हा प्रश्न आपल्याला नेमका आयोगाने विचारलेला आहे. तर WBC म्हणजेच काय, व्हाईट ब्लड कार्बसल्स, बरोबर आहे ना. आणि तिसरा म्हणजे काय, प्लेटलेट्स, रक्तपट्टिका, ठीक आहे ना, प्लेटलेट्स, ठीक आहे ना. आता बघा, हे आपल्याला रक्तपेशीचे आपल्याला 3 भाग दिसतात, RBC, WBC आणि प्लेटलेट्स. आता जर मी विचारलं, आता बघा, RBC हे आपल्याले लिव्हर मध्ये तयार होतात. कशामध्ये तयार होतात, लिव्हर मध्ये तयार होतात. लिव्हर मध्ये. तेच जर आपलं WBC म्हटलं, आपलं अस्थिमज्जात तयार होते. म्हणजेच कशामध्ये तयार होते, हे बोन मॅरो मध्ये तयार होते मित्रांनो. कशामध्ये, बोन मॅरो मध्ये हे तयार होताना दिसतात WBC आपल्याला. आणि तसंच आपल्याला प्लेटलेट्स म्हणजे काय, रक्तपट्टिका, हे सुद्धा आपल्याला बोन मॅरो मध्ये तयार होताना दिसतात. बोन मॅरो मध्ये आपल्याला तयार होताना हे दिसत आहे. पण आता नेमकं म्हणजे तिन्ही याचे आपल्याला अलग अलग कार्य आपल्याला इथं पाहायचे आहे मित्रांनो. आता तिन्ही याचे कार्य जर आपण विचार करतो म्हटलं, तर RBCचं कार्य फक्त काय आहे, RBCचं कार्य फक्त आपलं एकच आहे की ऑक्सिजनला वहन करणे. कशाला वहन करणे, ऑक्सिजनला वहन करणे. पण इथे एक डिफरंट येते मित्रांनो, की बघा, की RBC हे ऑक्सिजनला डायरेक्ट वहन करू शकत नाही. RBC हे ऑक्सिजनला डायरेक्ट वहन करू शकत नाही. त्या कारणासाठी RBC ला कोणाची मदत घ्यावी लागते, या ठिकाणी हिमोग्लोबिनची मदत घ्यावी लागते.
कशाची मदत घ्यावी लागते? हिमोग्लोबिनची मदत घ्यावी लागते मित्रांनो, कारण की ऑक्सिजन म्हणतो की मी आरबीसी तुझ्यासोबत येत नाही, मी तुझ्यासोबत येत नाही, मी तुझ्या संसार करायला मी राजी नाही. तर तो काय करतो मग की त्या मध्यस्थी म्हणून हिमोग्लोबिनला पाठवतो. कशाला? हिमोग्लोबिनला पाठवतो. आणि हिमोग्लोबिन काय करतं की आरबीसीचा बाजू मांडायला हिमोग्लोबिन गेला, पण हिमोग्लोबिन काय करतं, आपलीच बाजू मारून येतं आणि म्हणतं ऑक्सिजन तू माझ्यासोबत चाल. आता मला सांगा तुम्ही, जर ए नावाचा मुलगा आहे, बी नावाचा मुलगा आहे आणि सी नावाचा मुलगा आहे, जर ए ला बी ची कॉन्टॅक्ट साधायचा आहे, पण ए ला सी ची कॉन्टॅक्ट साधायचा आहे, पण सी हा ए ला डायरेक्ट भेटायला नाही म्हणतो, तर त्याला मध्यस्थीची गरज म्हणून बी याला तर आपल्याला जवळ ठेवावे लागेल ना, कारण की यांच्या दोघांचं कम्युनिकेशन आपल्याला पार पाडण्यासाठी कशाची मदत आहे? मग आपल्याला बी ची मदत आहे. अशाच प्रकारे आरबीसी आणि ऑक्सिजन या दोघांचं कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? मग हिमोग्लोबिनची आवश्यकता आहे. आलं लक्षात? म्हणजे की आरबीसी कशाचं काम करतात? रक्त, हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला वाहून नेण्याचं काम करतात आणि आरबीसी हे हिमोग्लोबिनला साठवून ठेवण्याचं काम करतात. ठीक आहे ना? हे झालं आरबीसीचं काम. त्यात जर आपण म्हणलं डब्ल्यूबीसी ला आपण सैनिक पेशी म्हणून सुद्धा ओळखतो. काय म्हणून ओळखतो? सैनिक पेशी म्हणून सुद्धा आपण डब्ल्यूबीसी ला ओळखत असतो मित्रांनो. कारण की हे काय करतं, जे शरीरामध्ये आपल्या वेगवेगळे जीवाणू येतात, ज्यामुळे आपल्याला शरीराला इजा पोहोचू शकतात, बरोबर आहे ना, ते सर्व मारण्याचं काम आपलं डब्ल्यूबीसी करतात. ठीक आहे. आता पेटलेस काय करतं मित्रांनो? रक्त ओतण्याच्या कार्यामध्ये आपल्याला मदत करते. मेन कार्य जर आपल्या पेटलेसचं कोणतं असेल तर रक्त गोठण्याचं कार्य आहे ते आपल्या पेटलेस आपल्याला इतसा मदत करते मित्रांनो. असा जर आयोगाने प्रश्न विचारला पुढे चालून की बा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम कोण सहभाग घेते, तर आपल्याला पेटलेस ह्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये आपला सर्वप्रथम सहभाग घेताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर बघा, आता याचे कार्य सांगितलेले आहे, आपण कोणत्या प्रकारे कार्य करतात. तर आता मला सांगा तुम्ही, आता आरबीसी, ठीक आहे ना, आरबीसी काय करतात? ऑक्सिजनचं वहन करण्याचं कार्य करतात. हे डब्ल्यूबीसी कशाचं कार्य करतात म्हणून सांगितलं आपण? सैनिक पेशी आहे. म्हणजे ते काय करतात? जीवाणूंना मारण्याचं काम करतात, जीवाणूंना संपवण्याचं कार्य करतात. आणि पेटलेस हे काय करतात? रक्त गोठण्याचं कार्य करतात. ओके, इथपर्यंत आला तुमच्या लक्षात? आता समोरची स्टेप म्हणजे काय मित्रांनो? आरबीसीला आपल्याला न्यूक्लियस दिलेला नाही मित्रांनो. आरबीसीला आपल्याला न्यूक्लियस दिलेला नाही. आता का बरं आरबीसीला न्यूक्लियस दिलेला नाही आहे? बघा, आता का बरं नाही आहे? आरबीसी प्रामुख्यानं काय करतं की फक्त ऑक्सिजनचं वहन करतं. कशाच्या माध्यमातून? हिमोग्लोबिनच्या माध्यमातून, बरोबर ना? पण आता मला सांगा, फक्त आरबीसीचं काम फक्त काय दिलेलं आहे आपल्याला? आरबीसीचं काम काय दिलेलं आहे फक्त आपल्याला की तू फक्त ऑक्सिजनचं वहन कर, हिमोग्लोबिनचं वहन कर, बरोबर आहे ना? ऑक्सिजनचं वहन कर, हिमोग्लोबिनचं वहन कर. तर आरबीसी म्हणते मला न्यूक्लियस नको, फक्त मला वहन करण्याचंच काम आहे, मला शरीरभर फक्त घुमायचंच काम आहे, मला न्यूक्लियस नको. तर मग आरबीसीला काय आहे? इथं न्यूक्लियस नाही. ठीक आहे ना? न्यूक्लियस या ठिकाणी नाही आहे मित्रांनो. न्यूक्लियस या ठिकाणी नाही, केंद्रक नाही. त्यात जर डब्ल्यूबीसीचा आपण विचार करतो म्हटलं, कशाचा? डब्ल्यूबीसीचा विचार करतो म्हटलं तर डब्ल्यूबीसीला बघा, सैनिक पेशी आहे ते जीवाणूंना मारण्याचं कार्य करतात. तर जीवाणूंना मारण्याचं जर कार्य आहे मित्रांनो, तर त्या डब्ल्यूबीसीला हर वेळेस आपला शेप असो किंवा मग आपलं जेनेटिक इन्फॉर्मेशन ते चेंज करावे लागणार आहे. त्याच कारणानं डब्ल्यूबीसीला आपल्याला न्यूक्लियस आहे. आता डब्ल्यूबीसीला न्यूक्लियस आहे आणि पेटलेसला सुद्धा आपला न्यूक्लियस आहे, कारण की ते काय करतात? पेटलेस सुद्धा रक्त ओतण्याचं कार्य करतात. त्या ठिकाणी सुद्धा न्यूक्लियसची आवश्यकता त्याला भासणार आहे मित्रांनो. ऑक्सिजनची आवश्यकता त्याला भासणार आहे. त्यानंतर आरबीसी डब्ल्यूबीसी बद्दल आपण 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. त्यानंतर आरबीसीचा जर आपण शेप जर बघितला, काय म्हटलं मी? आरबीसीचा शेप जर बघितला आपण, इथं द्विअंतर्वक्र आपल्याला शेप दिसतात. कसा शेप दिसतो? द्विअंतर्वक्र, बाय कॉन्केव शेप दिसतं. आता बाय कॉन्केव का बरं? द्विअंतर्वक्र का बरं मित्रांनो? कारण की त्याला हिमोग्लोबिन वाहून न्यायचं आहे, त्या कारणाने हिमोग्लोबिन त्या आरबीसीवर जास्तीत जास्त बसले पाहिजे. त्या कारणासाठी त्याचं बाय कॉन्केव द्विअंतर्वक्र आपल्याला पाहायला मिळते शेप. आणि एक हिमोग्लोबिन नेमकं म्हणजे 4 ऑक्सिजनचं वहन करतं मित्रांनो.
किती ऑक्सिजनचं वहन करतं? 1 हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजन रेणूचं आपल्याला वहन करताना दिसत आहे मित्रांनो. ते म्हणलं डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी ला वेल डेफिनेट शेप नसतं मित्रांनो, वेल डेफिनेट शेप नाही. आता का बरं नाही? कारण की त्याला हर वेळेस आपलं शेप चेंज करण्याची आवश्यकता भासते. आता शेप ते का बरं चेंज करते? कारण की त्यांना सैनिक पेशी आहे. सैनिक पेशीचं काम काय आहे मित्रांनो, की शरीरामध्ये जे आपले जीवाणू आलेले आहे त्या जीवाणूंना मारण्याचं काम कोण करतं? डब्ल्यूबीसी करतं. पण ते हर वेळेस जीवाणू आपल्या शरीरामध्ये एकसारखाच येणार आहेत का? एकसारखं आपल्या शरीरामध्ये जीवाणू येत नाही मित्रांनो. त्या कारणानं डब्ल्यूबीसी ला वेल डेफिनेट शेप आपल्याला पाहायला मिळत नाही आणि पेटलेट्सला सुद्धा आपल्याला वेल डेफिनेट शेप आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो. ठीक आहे, हे झालेले आपल्या रक्तपेशी म्हणजे आपल्या आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि पेटलेट्सच्या बद्दल सर्व माहिती. ठीक आहे ना. म्हणून आता आपल्या बघा प्रश्न काय म्हणतं, पुढील प्रश्न एक वेळा डबल आपण प्रश्न पाहून घेऊ. एसटीआर 2014 ला हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. बघा, पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमज्जेत बनतात, पेटलेट्स मध्ये बनतात, म्हणून आपलं हे विधान कसं राहणार आहे? आपल्याला योग्य राहणार आहे. आणि पांढऱ्या पेशीच्या जीवाणूंना संपवितात, हे विधान सुद्धा आपलं योग्य राहणार आहे. त्या कारणाने आपलं विधान ए आणि विधान 2 बी हे दोन्ही सुद्धा आपल्याला योग्य आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे. चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेला आहे? सामान्य लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो? आत्ताच मी म्हटलेलं आहे तुम्हाला की पेशीचा आकार, लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसीचा आकार नेमकं म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की कसा आहे, द्विअ अंतर्वक्र आहे. बरोबर आहे? कसा आहे? द्विअ अंतर्वक्र आपल्याला आकार आपल्याला आरबीसीचा पाहायला मिळते. पण आता इथेचा एक विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. काय म्हटलेलं आहे? सामान्य. सामान्य म्हटलं, सामान्य म्हणजेच काय की निरोगी मानवाच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशीचा म्हणजे आरबीसीचा आकार आपल्याला विचारलेला आहे. निरोगी का बरं? आपल्याला पाहायला मिळतं अॅनिमिया या रोगामध्ये आपल्याला लाल रक्तपेशीचा आपल्याला आकार आपल्याला चेंज होताना दिसत आहे. ते चंद्रकोरासारखा आकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या कारणाने इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे? सामान्य असा आपल्याला हा शब्द आपल्याला इतिहास आयोगाने टाकलेला आहे. हे आपल्याला समजणं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. मग मला सांगा, लाल रक्तपेशीचा आकार आपला कसा राहणार आहे? द्विअ अंतर्वक्र म्हणजे काय? बाय कॉन्व्हेक्स आपल्याला हे राहणार आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या याचं आपलं उत्तर काय राहणार आहे? दुसऱ्या याचं आपलं उत्तर राहणार आहे मित्रांनो 3. ओके, आता नेक्स्ट वाला क्वेश्चन बघा मित्रांनो. मानवी शरीरात बघा, कधी कधी आयोग खूप सोपे प्रश्न विचारतात, कधी कधी खूप कठीण प्रश्न विचारतात. बघा, स्टार्टिंगचे 2 क्वेश्चन तुम्ही बघितलेले आहे. कुठेतरी याची डिफिकल्टी लेवल आपल्याला हार्ड होताना दिसतंय. आता बघा, आता तिसरा क्वेश्चन काय म्हणतं? हे विचारलेलं आहे आपल्याला एसटीआर 2011चा प्रश्न आहे मित्रांनो. तर कधीचा आहे? एसटीआर 2011चा प्रश्न आहे. काय म्हटलेला आहे? मानवी शरीरात जवळजवळ रिकामी जागा किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. काय म्हटलेलं आहे? किती किलोमीटर लांबीच्या आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात? हे आपला थेरॉटिकल उत्तर आहे मित्रांनो. हे म्हणजेच की 97,000. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर असणार आहे मित्रांनो. तर मानवी शरीरात रक्तवाहिन्या जर म्हटलं आपलं तर शिरा आलेले आहे, केशवाहिन्या आलेल्या आहे. ठीक आहे ना, असे आर्टरी आलेले आहे. ठीक आहे ना. हे सर्व रक्तवाहिन्यांचा किलोमीटर मध्ये जर आपण बघतो म्हटलं तर हे किलोमीटर मध्ये आपल्या मानवी शरीरामध्ये हे जवळजवळ अप्रॉक्सिमेटली, कसं म्हणतो मी, अप्रॉक्सिमेटली तो विचार करतो म्हटलं, अप्रॉक्सिमेटली आपल्याला 97,000 इतके आपल्याला ते पाहायला दिसते. अगं, आणि समोर तरुण आयोगाने असा प्रश्न विचारला मित्रांनो की रक्तवाहिन्याच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? काय म्हटलं? रक्तवाहिनीच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? ते अॅनॉलॉजी हेच आपल्याला त्या ठिकाणी त्याला म्हणतात मित्रांनो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आता याचं उत्तर काय असणार आहे आपल्याला? ऑप्शन नंबर 3 म्हणजे की मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आपल्याला पाहायला मिळते? 97,000 किलोमीटर लांबीच्या आपल्याला रक्तवाहिन्या पाहायला मिळते. त्यानंतर बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आपला चौथा क्वेश्चन बघा. काय म्हटलेलं आहे? खालीलपैकी कोणते पेशी अग्रॅन्युलोसाइट्स आहेत? आता तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय. काय म्हटलेलं आहे मी? ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. आता डब्ल्यूबीसीच्या आपल्याला 2 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे मित्रांनो.
किती प्रकारात वर्गीकरण केलेले आहे? 2 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. ते 2 प्रकार कोणते? एक ग्रॅन्युलोसाइट्स येते आणि एक अग्रॅन्युलोसाइट्स येते. म्हणजे ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय नेमकं? आता बघा, ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय नेमकं, म्हणजे की जसं आपण बघतो एक पेस्ट्री शॉप मध्ये गेलो आपण, म्हणजे की केकच्या शॉप मध्ये गेलो, त्या ठिकाणी 2 प्रकारचे केक आपल्याला पाहायला मिळते. एका केकवर तुम्हाला प्लेन केक आहे, बिलकुल साधा सिंपल केक आहे, आणि दुसरा केकवर की बाबा ते चॉकलेट चॉकलेट टाकलेले आहे. काय टाकलेले आहे? चॉकलेट टाकलेले आहे. की त्याला बघा, एक केक आपला प्लेन आहे आणि पण एक केक आपला कणदार स्वरूपाचा आहे. कसा आहे? कणदार स्वरूपाचा आहे. म्हणजे कणदार स्वरूपाचा केकला आपण काय म्हणू शकतो? ग्रॅन्युलोसाइट म्हणू शकतो. म्हणजे कणदार जे कण जे आहे त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅन्युलोस म्हणतो, म्हणजे ग्रॅन्युलोसाइट असं म्हणतो आपण. आणि जे प्लेन आहे ते अग्रॅन्युलोसाइट्स आहे. म्हणजे काय? त्या केकवर ग्रॅन्युलोस कण नाही आहे मित्रांनो. ठीक आहे ना? अशा प्रकारे ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स असे WBCचे 2 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे मित्रांनो. ठीक आहे ना? किती प्रकारात? 2 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. एक म्हणजेच काय? ग्रॅन्युलोसाइट्स. एक म्हणजेच काय? बघा, ग्रॅन्युलोसाइट्स आणि एक म्हणजे अग्रॅन्युलोसाइट्स. आपण जर विचार करतो म्हणलं ग्रॅन्युलोसाइट्सचा, आपल्याला त्यामध्ये बेसोफिल पाहायला मिळते मित्रांनो. काय पाहायला मिळते? बेसोफिल, इसोफिल आणि न्यूट्रोफिल हे आपल्याला ग्रॅन्युलोसाइट्स आपल्याला पाहायला मिळते मित्र. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये बघा, हे जे कण दिसत आहे तुम्हाला, हे जे कण आहे हे कण ग्रॅन्युअल्स आहे, ग्रॅन्युलोसाइट्स आहे, कणदार आहे, म्हणून याला काय म्हणतो? कणदार स्वरूपाचे, म्हणून ग्रॅन्युलोसाइट्स आपण त्याला म्हणतो. तर जर आपण इथं विचार करतो म्हटलं अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये, बघा लिम्फोसाइट्स आलेला आहे आणि मोनोसाइट आलेला आहे. या ठिकाणी दोन्ही मध्ये आपल्याला कणदार स्वरूपाचे नाही मित्रांनो. कणदार स्वरूपाचे हे नाही. त्या कारणानं आपल्याला अग्रॅन्युलोसाइट जर म्हटलं, आपल्याला काय येणार आहे? आपल्या इथं लिम्फोसाइट हे आपल्याला उत्तर असणार आहे. कोणतं उत्तर असणार आहे? लिम्फोसाइट. अगर जर आपल्याला डबल आता बघा, याच्याबद्दल डबल जरासं आपण बघून घेऊया. बेसोफिलचे बेसोफिल जे आपल्याला ग्रॅन्युलोसाइट्स आहे, याच्यावाले आपल्याला 2 आपल्याला न्यूक्लियस पाहायला मिळते या ठिकाणी. कसे न्यूक्लियस पाहायला मिळते? या ठिकाणी आपल्याला 2 न्यूक्लियस पाहायला मिळते, की एकाच ठिकाणी आपल्याला एकाच पेशीमध्ये आपल्याला 2 न्यूक्लियस पाहायला मिळते. तेच जर म्हटलं इसोफिल मध्ये सुद्धा आपल्याला 2 न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. किती न्यूक्लियस पाहायला मिळते? आपल्याला 2 न्यूक्लियस पाहायला मिळते. त्यानंतर न्यूट्रोफिल्स मध्ये आपल्याला 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळते. हे न्यूक्लियसच्या बद्दल आयोग प्रश्न विचारू शकते मित्रांनो. कसं? या ग्रॅन्युलोसाइट्सवर असो की अग्रॅन्युलोसाइटवर असो, आयोग प्रश्न वारंवार विचारत असते. आपल्याला हा पॉइंट क्लिअर करणं आपल्याला इतका महत्वाचा आहे. त्या कारणानं बघा, आता न्यूट्रोफिल्स मध्ये आपल्याला 3 किंवा 4 किंवा 2 पेक्षा जास्त आपण म्हणू शकतो आपल्याला केंद्रक आपल्याला पाहायला मिळते. पण इथं आपल्याला फक्त आपल्याला लक्षात ठेवा, ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे कणदार आणि अग्रॅन्युलोसाइट म्हणजे अकणदार, म्हणजे त्याला कणदार नाही मित्रांनो. म्हणून याचं उत्तर काय असणार आपल्याला बघा, कोणते पेशी हे अग्रॅन्युलोसाइट आहे? तर लिम्फोसाइट आहे. बघा, बेसोफिलला आपल्याला ग्रॅन्युअल्स आहे. न्यूट्रोफिलला सुद्धा ग्रॅन्युअल्स आपल्याला दिसत आहे. आणि इसोफिल मध्ये पण आपल्याला ग्रॅन्युअल्स दिसत आहे मित्रांनो. ओके, हा प्रश्न पण आपला क्लिअर झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, आता मानवी हृदयातील, आता समोरचा प्रश्न बघू. आता 5वा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना? 5वा क्वेश्चन काय म्हणते मित्रांनो, मानवी हृदयातील कोणत्या कप्प्याची भिंतिका सर्वात जाड असते? कोणत्या कप्प्याची भिंतिका सर्वात जाड असते? मानवी हृदयात आपल्याला कोणत्या भिंतिका आपल्या सर्वात जाड आहे, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. बघा, आपल्या हृदयामध्ये 4 कप्पे आहे मित्रांनो. बरोबर आहे ना? डाव्या लिंद, डाव्या निलय, उजव्या लिंद, उजवे निलय, अशा आपल्याला 4 कप्पे आपल्याला पाहायला मिळते. पण आता प्रश्न म्हणजे कसा आहे मित्रांनो, की आयोग नेमकं घुमून फिरून प्रश्न विचारते. बरोबर आहे ना? आता काय म्हटलेलं आहे, मानवी हृदयातील कोणत्या कप्प्याची भिंतिका सर्वात जाड आहे? आता बघा, आता आपण मानवी हृदय काढून घेऊ पहिले. सगळ्यात पहिले
बघा मित्रांनो, हे आपलं मानवी हृदय झालेलं आहे, ठीक आहे ना. यामध्ये मी आता बघू, बघा मित्रांनो, आता काय म्हटलेलं आहे, हे आपलं मानवी हृदय झालेलं आहे. या ठिकाणी 4 चेंबर आपल्याला दिसत आहे. 1 2 3 4 ते चेंबर दिसत आपल्याला, 4 चेंबर दिसत आहे. पहिल्या जर चेंबरचा विषय करतो म्हटलं, आपलं काय आहे, हे उजवे अलिंद आहे. उजवे अलिंद, बरोबर ना. उजवे अलिंद, हे उजवे निलय, उजवे निलय आहे. आणि हे डावे अलिंद, आणि हे डावे निलय. आता आपल्याला एक या ठिकाणी महत्वाचं आहे मित्रांनो, की रक्त आपल्या शरीरामध्ये कुठून कुठे जाते, हृदयामधून कुठून कुठे जाते, हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. आता बघा, सगळ्यात पहिले जे विचार करतो म्हणलं आपण रक्ताचा, तर रक्त आपल्याला सुपिरियर व्हेना किंवा या डोक्याकडून आपल्याला ते रक्त घेऊन येतं, ते आपल्याला उजव्या अलिंदामध्ये या ठिकाणी घेऊन येतं मित्रांनो, ठीक आहे ना. सुपिरियर व्हेना किंवा इन्फिरियर व्हेना किंवा आपल्या पायाखालून जे रक्त येते मित्रांनो, ते या ठिकाणी घेऊन येतं नेमकं, ठीक आहे ना. आणि करोनरी सायनस जे आहे, हे नेमकं काय करतं, आपल्याला या ठिकाणी जे हृदयातलं अशुद्ध रक्त आहे ते आपल्या उजव्या अलिंदामध्ये घेऊन येतं नेमकं, म्हणजे ठीक आहे ना. हे तिन्ही गोष्टी, की आपलं कुठचं रक्त येतं आपल्याला, ठीक आहे. आता उजव्या अलिंदामध्ये आपलं रक्त आलेलं आहे. उजव्या अलिंदातून रक्त आपल्याला पंप होऊन कुठं जाणार आहे आपल्याला, आता उजव्या निलयामध्ये जाणार आहे. आता ते पंप होत आहे, जेव्हा आपण ते रक्त पंप होत आहे, तर पंप होण्यासाठी तिथं गॅप केवढा आहे, फक्त गॅप बघा, हे एवढा गॅप आहे, म्हणजे गॅप इथेचा कमी आहे. आता मी हा गॅप का बरं म्हणत आहो, या गॅप मध्ये आपल्याला उत्तर आपलं लपलेलं आहे मित्रांनो, उत्तर आपलं लपलेलं आहे, हे जरा तुम्ही ध्यानात असू द्या, ठीक आहे ना. गॅप केवढा आपल्याला, एकदम छोटूसा गॅप आहे. या ठिकाणाहून ते रक्त आपण ट्रान्सफर केलं, या ठिकाणी कुठं, या ठिकाणाहून आपण ट्रान्सफर केलं उजव्या अलिंदातून, आपलं कुठं ट्रान्सफर केलेलं आहे, उजव्या निलयात ट्रान्सफर केलेलं आहे. आता मला सांगा, आपण उजव्या निलयामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे, उजव्या निलयाचं काम काय आहे, अशुद्ध रक्त कुठे पाठवायचं आहे आपल्याला, तिकडे पाठवायचं आहे फुफ्फुसाकडे, कारण की ते तिथं काय करतात, रक्त शुद्धीकरणाचं कार्य कोण करते, तिकडं फुफ्फुस करते, बरोबर ना. त्या ठिकाणी त्याला पाठवायचं आहे आपल्याला. मग बघा, हे सुद्धा उजवीला पंप होणार, पंप झाल्यावर बघा इथं अशा प्रकारे ते पाठवणार, ठीक आहे ना. अशा प्रकारे ते पाठवणार, फुफ्फुसाकडे गेलं, ठीक आहे ना. मग मला सांगा, हे जोड्यानं पंप होणार आहे, कसं होणार आहे, जोड्यानं पंप होणार आहे. मग जोड्यानं पंप होणार आहे म्हटल्यावर याची भिंती का पातळ असण्याला जमणार आहे का, बघा याची भिंती का पातळ आहे, का बरं पातळ आहे, जरासं डिस्टन्स याला कव्हर करणं आहे. पण याला काय करणं आहे, उजव्या निलयाला काय करणं आहे, की हे रक्त तिकडे पाठवायचं फुफ्फुसाकडे, त्या कारणाने याच्यावर कसं राहणार, जराशी जाड राहणार आहे याच्यापेक्षा, उजव्या अलिंदापेक्षा. आणि उजव्या निलयाची उजव्या अलिंदापेक्षा भिंती का जाड आहे मित्रांनो. त्यानंतर आता बघा, इथून डबल आपलं आलं, फुफ्फुसाकडून डबल रक्त आलं, कुठं आपलं आलं आता इथंच आलं, डाव्या अलिंदाकडं. डाव्या अलिंदाचं काम काय आहे, पंप करून कुठं पाठवायचं आहे, डाव्या अलिंदाले, हे या ठिकाणी पाठवायचं आहे. हे आपलं काय आहे, डावे निलय, डाव्या निलयाकडे पाठवायचं आहे. पण आता मेन फंक्शन म्हणजे काय, आपल्या डाव्या निलयाचं फंक्शन आहे मित्रांनो. डावं निलय आपलं काय करतं, की हे जे सर्व रक्त आपल्या शरीरामध्ये आहे, जे पूर्ण शुद्ध रक्त आपलं आलेलं आहे फुफ्फुसाकडून, हे सर्व शुद्ध रक्त कुठे पोहोचवायचं आहे आपल्याला, पूर्ण शरीरभर पोहोचायचं आहे. मला सांगा, एका गाडीला, एका आपल्या समजून घेऊ की आपण मोटर आहे पाण्यामधली, आपल्या विहिरीमधली, ठीक आहे ना, शेतामधली, तर त्या ठिकाणी त्या मोटरीला आपल्याला सर्व 5 एकर वावरामध्ये जर पाणी द्यायचं असेल, त्या क्षमतेची ते मोटर आपल्याला लागणार आहे. ते आपण गावरानी भाषेमध्ये म्हणतो 5ची मोटर, 3ची मोटर, बरोबर आहे ना. अशा प्रकारे आपल्याला द्यायची आहे. ते तसंच जर मी म्हटलं की त्याला पूर्ण शरीराभर आपल्याला रक्त पोहोचायचं आहे, तर त्या ठिकाणी व्हायब्रेशन जास्त होणार आहे, रक्त पंप जास्त होणार आहे. मला सांगा तुम्ही, जर आपल्या डावे निलय हे व्हायब्रेशन खूप जास्त करत आहे, फोर्स खूप जास्त लावत आहे, तर त्या ठिकाणी काय होणार, भिंतिका जर पातळ असल्या तर भिंतिका फुटून रक्त बाहेर पडून जाईल ना,
बरोबर ना, बाहेर रक्त बाहेर पडून ना, पण असं होतं का? नाही होत, कारण की त्या आपल्या डाव्या निलयाची भिंती का हे अत्यंत कठीण असते आणि 3 थरांची बनलेली असते मित्रांनो. किती थरांची बनलेली असते? 3 थरांची. का बरं बनलेली असते? कारण की त्या डाव्या निलयाला एवढ्या जोरात रक्त पंप करावा लागतो, एवढ्या जोरात तो फोर्सफुल रक्त पंप करावं लागते, त्या फोर्सने पूर्ण शरीरभर रक्त आपल्याला पोचवायचं असते. त्या कारणानं आपलं डावे निलय हे आपल्याला उत्तर असणार आहे मित्रांनो. कोणते? डावे निलय. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे ना. हे अशा प्रकारे बघा, ते फोर्सफुली जेव्हा आपण ते करतो त्या ठिकाणी हे उत्तर आपलं असणार आहे. बघा, हे झालेलं आपल्याला क्वेश्चन नंबर 5. त्यानंतर बघा, आता पेसमेकरच्या बद्दल विचारलेलं आहे मित्रांनो. कशाच्या बद्दल? पेसमेकरच्या बद्दल विचारलेलं आहे. पेसमेकर हृदयाच्या कोणत्या भागात असते? कोणत्या भागात असते? उजव्या अलिंदाच्या भिंतिकेत असतात. उजव्या अलिंदाच्या भिंतिकेत आपल्याला पेसमेकर पाहायला मिळतात. आता बघा, हा आपल्याला हृदय आहे, ठीक आहे. हा आपलं हृदय आहे, हे उजव्या अलिंद, ठीक आहे ना. या ठिकाणी आपल्या भिंतिकेतने आपल्याला पेसमेकर आपल्याला पाहायला मिळते. का बरं पाहायला मिळते? रक्त पंप करून त्या सगळ्यात पहिले रक्त पंप कोण करतं? या ठिकाणी रक्त पंप होणार आहे ना. या ठिकाणी आपल्याला रक्त पंप होणार आहे, ठीक आहे ना. कुठं होणार आहे? उजव्या अलिंदाच्या भिंतिकेत रक्त पंप होणार आहे, म्हणून त्या ठिकाणी पेसमेकर. आता नैसर्गिक पेसमेकर म्हटलेला आहे ते म्हणजेच कोण? एसए नोड. एसए नोड. कोणते? एसए नोड. हे कसे झालेले आपल्याला नैसर्गिक पेसमेकर म्हटलेलं आहे. तेच एसए नोड हे 70 काय म्हणतो आपण, सॉरी 90 आपलं हे कळणार आहे, काय ठोके निर्माण करणार आहे, 90 ठोके. त्याचा एव्ही नोड आलेला आहे, एसए नोड आणि एव्ही नोड. एव्ही नोड कोण? याच्या एसए नोड पासूनच शिकलेला एव्ही नोड. एव्ही नोड काय करतं मित्रांनो? हे या ठिकाणी असतं. ते काय करतं मित्रांनो? ते 70 ठोके निर्माण, 60 ते 70 ठोके निर्माण करतं मित्रांनो, ठीक आहे ना. या ठिकाणी बघा, तर पेसमेकर आपल्या हृदयाच्या कोणत्या भागात असते? ते आपल्या उजव्या अलिंदामध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे? खालील विधानांपैकी योग्य विधाने निवडायची आपल्याला. जे की म्हणजे योग्य म्हणजे काय? सत्य विधान निवडायची आहे, बरोबर विधान निवडायची आहे. बघा, एसए नोडला पेसमेकर म्हणतात. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. नैसर्गिक पेसमेकर कशाला म्हणतात? एसए नोडला म्हणतात, ठीक आहे ना. ते कुठे असतात? उजव्या अलिंदाच्या भिंतिकेत असतात. ते आपल्या मागचा प्रश्न झालेला आहे मित्रांनो. आता बघू दुसरा काय म्हणतात. बघा, एसए नोड उजव्या अलिंदाच्या भिंतिकेत असते. हे सुद्धा आपलं विधान बरोबर आहे. म्हणजे आपलं आलं ए बी हे विधान आपलं बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला हे 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो. बघा, एसए नोड, एव्ही नोड. आता बघा, याच्याबद्दलची एक अलग कहाणी आहे. एसए नोड काय, एव्ही नोड काय, हे सर्व आपण आपल्यावाल्या रक्ताभिसरण संस्थेच्या चॅप्टर, पूर्ण चॅप्टर आपण टाकलेलं आहे युट्यूबला. ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्या ठिकाणी एसए नोड काय आहे, एव्ही नोड काय आहे, हे सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर बघा, एसए नोड, एव्ही नोड मी इथे सांगत बसलो मित्रांनो, सांगितलं तुम्हाला. तर या ठिकाणीच आपल्याला 10 ते 15 मिनिटं, 20 मिनिटं आपल्याला याच ठिकाणी आपल्याला जाईल. एसए नोड आणि एव्ही नोड, अशा प्रकारे एसए नोड आणि एव्ही नोड आहे, ठीक आहे ना. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता आपल्याला 8वा क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे. 8वा क्वेश्चन बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे. मानवामधील खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये केंद्रक नसते? असते म्हणून नाही विचारलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? केंद्रक नसते म्हणून विचारलेलं आहे मित्रांनो. आता मला सांगा, न्यूट्रोफिल्स, इसिनोफिल्स आणि इरेथ्रोसाइट्स. इसोफिल्स आहे, इसोफिल्स आणि इरेथ्रोसाइट्स हे आपले कशाचे प्रकार आहेत? WBC चे प्रकार आहेत. ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट आपण 2 नंबरच्या 3 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलेलं आहे मित्रांनो, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी मी म्हटलं होतं, कोणाला केंद्रक स्पष्टपणे दिसत आहे आपल्याला, तर कुठे केंद्रक आपल्याला अस्पष्टपणे दिसत आहे. कुणाला 2 केंद्रक आहे, कुणाला 1 आहे, कुणाला 2 पेक्षा जास्त केंद्रक आहे. हे तिघाला आपण आपल्याला काय दिसत आहे मित्रांनो? हे तिघाला आपण आपल्याला काय दिसत आहे? आपल्याला केंद्रक आपल्याला दिसत आहे. पण मी पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं होतं काय? आरबीसीला केंद्रक नाही, डब्ल्यूबीसीला केंद्रक आहे, प्लेटलेट्सला केंद्रक आहे. मी पहिल्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. बघा, याचं सुद्धा उत्तर काय आहे? 1. म्हणजे कशाला उत्तर आहे आपल्याला? 1 म्हणजे की मानवी शरीरामध्ये
कोणत्या पेशीला केंद्रक नसते? आरबीसीला आपल्याला केंद्रक नाही, डब्ल्यूबीसीला केंद्रक आहे, प्लेटलेट्सला केंद्रक आहे. ठीक आहे, हे झालेला आपला 8व्या नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर बघा 9वा क्वेश्चन बघूया आता आपण मित्रांनो. 9वा क्वेश्चन काय म्हणते, खालीलपैकी अचूक पर्याय ओळखायचा आहे. म्हणजे कोणता पर्याय ओळखायचा आपल्याला? बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. मला सांगा आता बघा, ज्या डब्ल्यूबीसी मध्ये कण आढळत नाही, म्हणजे काय, ग्रॅन्युल्स आढळत नाही, ठीक आहे ना, त्यांना अग्रॅन्युलोसाइट्स म्हणतात. सांगितलं मी तुम्हाला, ज्यांना कण आढळत नाही त्यांना अग्रॅन्युलोसाइट्स, ज्यांमध्ये कण आहे त्यांना ग्रॅन्युलोसाइट्स. ओके, म्हणजे पहिलं विधान आपलं कसं राहणार आहे? योग्य राहणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, लिम्फोसाइट्स हे अग्रॅन्युलोसाइट्सचे उदाहरण आहे. सांगा, लिम्फोसाइट्स हे अग्रॅन्युलोसाइट्सचे उदाहरण आहे का? आहे मित्रांनो. काय, लिम्फोसाइट्स हे अग्रॅन्युलोसाइट्सचे उदाहरण आहे. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इकडे बघा, आता आपण बघू, लिम्फोसाइट अँटीबॉडी निर्मिती करतात, न्यूट्रोफिल्स हे ग्रॅन्युलोसाइट्स उदाहरण. आपण बघू आता लिम्फोसाइट्स आणि ग्रॅन्युलोसाइट्स नेमकं म्हणजे कशा प्रकारे आहे बघा. काय म्हटलं आपण? लिम्फोसाइट्स अग्रॅन्युलोसाइट आलेला आहे मित्रांनो, बरोबर आहे ना? लिम्फोसाइट्स अग्रॅन्युलोसाइट मध्ये आलेला आहे आणि ग्रॅन्युलोसाइट मध्ये काय आलेला आहे? ओके, हा प्रश्न आपला बघा 4था नंबरचा प्रश्न होता. हाच प्रश्न आपल्याला या ठिकाणी रिपीट झालेला आहे. असं नाही म्हणता येईल पूर्ण रिपीट झाला म्हणून, त्यामधले काही सेंटेन्स आपल्या या ठिकाणी आपल्याला रिपीट झालेले दिसत आहे मित्रांनो. ठीक आहे, काही आपला प्रश्न आपल्याला रिपीट झालेले दिसत आहे. चला, काय म्हटलेलं आहे? पहिलं विधान आपलं बरोबर आहे ना. डब्ल्यूबीसी हे अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे कणदार जे आढळत नाही त्याला आपण अग्रॅन्युलोसाइट्स म्हणतो. त्यानंतर लिम्फोसाइट्स हे अग्रॅन्युलोसाइटचे उदाहरण आपण आत्ताच बघितलं, लिम्फोसाइट्स मध्ये जाऊन अग्रॅन्युलोसाइट मध्ये जाऊन. त्यानंतर बघा, लिम्फोसाइट अँटीबॉडीच्या निर्मितीमध्ये भाग होते. कशाचा? लिम्फोसाइटचा अँटीबॉडीच्या निर्मितीमध्ये भाग घेतला जाते. हे आपण आपल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. लिम्फोसाइटचे कार्य काय आहे, बेसोफिल्सचे कार्य काय आहे, ठीक आहे ना, ग्रॅन्युलोसाइट्सचे कार्य काय, न्यूट्रोफिल्सचे कार्य काय आहे, हे सर्व आपण त्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं आहे. तो त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल मी. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघून घे जा. त्यानंतर बघा, न्यूट्रोफिल्स हे ग्रॅन्युलोसाइटचे उदाहरण आहे. हे विधान सुद्धा आपल्याला योग्य आहे मित्रांनो. म्हणजे मला सांगा, अ, ब, क, ड चारही विधान आपले योग्य आहे. जर आपले चारही विधान जर आपले योग्य आहे मित्रांनो, तर बघा पर्याय उत्तर अ, ब, क हे आपलं नाही आहे. आपले चारही विधान पाहिजे. अ, ब, ड हे सुद्धा नाही. आपल्या चारही विधान पाहिजे. अ, क, ड हे सुद्धा नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील पैकी सर्व हे विधान आपल्याला योग्य आहे मित्रांनो. हे ऑप्शन आपल्याला योग्य आहे. ओके, यामध्ये काही अर्थ नसेल तर विचारून घेता तुम्ही, नंतर टेक्स्ट बॉक्स मध्ये टाकून देता कमेंट मध्ये. ठीक आहे, त्यानंतरच बघा, मानवाच्या शरीरात हिमोग्लोबिनच्या पुढील पैकी काय कार्य आहे? हिमोग्लोबिन HB कशावर असतात? आरबीसीवर. कशाचं काम करतात? सांगितलेलं आहे. कशाचं काम करतात त्यांनी? कशाचं काम करतात? ते करतात मित्रांनो ऑक्सिजन वहनाचं कार्य करतात. सांगितलं होतं मी तो पहिल्याच क्वेश्चन मध्ये. बघा, पहिल्याच क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चनचा डाटाबेस सर्वच देऊन टाकलेला आहे मित्रांनो. पहिल्याच क्वेश्चन मध्ये मॅक्झिमम क्वेश्चनचा डाटाबेस मी तुम्हाला सर्वच दिलेला आहे. आता बघा, मानवाच्या शरीरात जीवाणूंना नष्ट करणे. जीवाणूंना नष्ट कोण करते मित्रांनो? व्हाईट ब्लड कार्बसल करतात. ते आरबीसीचं काम नाहीच ना. ते कोणाचं काम आहे? डब्ल्यूबीसीचं कार्य आहे, आरबीसीचं कार्य आहे. बरोबर आहे. मग आरबीसीचं कार्य काय आहे? बघा, आता मानवी शरीरात ऑक्सिजनचे परिवहन करणे, वहन करत आहे ना ते. बघून आपलं काय उत्तर राहणार आहे? 2 उत्तर राहणार. तिसरं बघू आता आपण, मानवाच्या शरीरातील लोहाला उपयोगी करणे. आता बघा, हे विधान सुद्धा आपल्याला योग्य आहे. हे विधान सुद्धा आपलं योग्य आहे. मानवी शरीरात लोहाला उपयोगी करणे हे सुद्धा विधान आपल्याला योग्य आहे मित्रांनो. ठीक आहे ना, म्हणजे याचं उत्तर आपल्याला पाहिजे होतं 2 आणि 3 हे विधान आपल्याला योग्य पाहिजे होतं. पण आयोगाने या ठिकाणी दिलं, मानवी शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य कोणते आहे?
तर ते आपल्याला 2 हे उत्तर आपलं राहणार आहे, पण त्यांनी असं दिलेलं नाही आहे, म्हणून हे क्वेश्चन मध्ये जरासा डाऊटफुली आहे मित्रांनो, कारण की या ठिकाणी हे दोन्ही उत्तर याचे असणार आहे. ओके, तर त्यानंतर बघून घेऊ आपण समोरचा क्वेश्चन. आता समोरचा क्वेश्चन काय म्हटलेला आहे बघा, पुढील पैकी योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो. आपल्याला काय पुढील पैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. काय म्हणलेलं आहे, शरीरामध्ये पांढऱ्या रक्तपेशीचे मुख्य कार्य काय आहे. कोणतं कार्य म्हटलेलं आहे, मुख्य कार्य काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे ना. आता बघा पहिलं विधान काय म्हणते, पहिलं विधान बघा काय म्हणते, तर शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईडचे वहन करणे, कार्बन डायऑक्साईडचे वहन करणे हे डब्ल्यूबीसीचे कार्य नाही मित्रांनो. डब्ल्यूबीसीचे कार्य हे नाही आहे, हे विधान आपलं चूक आहे. त्यानंतर बघा शरीरामध्ये रोग प्रतिकारक क्षमता वाढविणे. बघा डब्ल्यूबीसी हे सैनिक पेशी आहे. जर डब्ल्यूबीसी हे सैनिक पेशी आहे, त्यांना रोग प्रतिकारक शक्ती आपल्याला वाढवावी लागेल, म्हणून त्या ठिकाणी डब्ल्यूबीसी हे कार्य करतात. आले इथपर्यंत लक्षात नाही. त्यानंतर डब्ल्यूबीसी हे जीवाणूंना मारण्याचं सुद्धा कार्य करते. त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय होते, इथं प्रतिकार क्षमता वाढवायची सुद्धा कार्य करतात. ठीक आहे ना. म्हणून आपलं उत्तर इथं 2 हे आपलं उत्तर इथं राहणार आहे. तिसरे काय म्हणते, शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन करणे. एकच स्टेटमेंट आपल्याला बघा किती वेळा विचारलं गेलेलं आहे. आयोगाने एकच स्टेटमेंट किती वेळा विचारलेलं आहे मित्रांनो, बरोबर आहे ना. म्हणजे कुठेतरी भर देण्याची गोष्ट आहे, आपल्या पीवायक्यू वाचण्याची गरज आहे. आयोग कुठे प्रश्न विचारते, कसं प्रश्न विचारते हे समजण्याची गरज आहे. मग मला सांगा, शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन कोण करते, हिमोग्लोबिन. कशा आरबीसी करते, कशाच्या सहाय्याने, हिमोग्लोबिनच्या सहाय्याने. एका हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनचे अणू असतात, 4. ठीक आहे ना. म्हणून यापैकी नाही, हे उत्तर नाही आपलं काय राहणार आहे, 2. ऑप्शन नंबर 2 हे याचं आपल्याला उत्तर राहणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा क्वेश्चन बघा आता काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्यामध्ये कमी आढळताना दिसत आहे. ते आपल्याला दिसत आहे बेसोफिल्सची, आपल्याला हे कमी आढळताना दिसत आहे. बेसोफिल्स आपल्याला 0.1% आपल्याला मानवी शरीरामध्ये पाहायला मिळते मित्रांनो. ठीक आहे, हे आपल्याला उत्तर असणार आहे 0.1. लिम्फोसाइट्स, इलेक्ट्रोफिल्स, मोनोसाइट्स हे आपले 70%, 30%, 40%, 50%. ठीक आहे ना. असे XYZ% आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतरचा क्वेश्चन बघा आता 12वा क्वेश्चन. 13वा क्वेश्चन बघा आता काय म्हणलेलं आहे, पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे. योग्य विधान विचारलेलं आहे मित्रांनो आपल्याला. ठीक आहे ना. हे रिपीट क्वेश्चन आहे. 2014 आपण पहिल्याच याच्यामध्ये आपण बघितलं होतं, पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमध्ये आढळतात. म्हणजे कशामध्ये आढळतात, बोन मॅरो मध्ये. हे विधान सुद्धा बरोबर आहे. हे क्वेश्चन आपला रिपीट झालेला आहे. ठीक आहे ना. पांढऱ्या पेशी जीवाणूंना संपवतात. 1 व 2 हे पहिल्या नंबरचाच क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन इथे आपण रिपीट झालेला आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर बघा 14वा काय म्हटलेलं आहे, रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात. एसटीआर 2011चा प्रश्न आहे. आणि मी पहिल्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये कोण कार्य करतात. सगळ्यात पहिले तर सांगा मित्रांनो, कोण कार्य करतात. रक्तपट्टिका कार्य करतात, प्लेटलेट्स कार्य करतात. त्यामध्ये अलग अलग आपल्याला जीन्स पाहायला मिळते. अलग अलग आपल्याला बेसोफिल, न्यूट्रोफिल्स, ऍसिडोफिल्स हे अलग अलग याचे कार्य आहे. त्या ठिकाणी आपण ते बघितलेलं आहे. आपल्या त्या व्हिडिओमध्ये आपण टाकलेलं आहे. ठीक आहे ना. म्हणजे काय याचं उत्तर राहणार आहे, रक्तपट्टिका हे आपलं उत्तर राहणार आहे मित्रांनो. ओके. हे बी क्वेश्चन आपल्याला पहिल्या क्वेश्चन मध्येच आपल्याला हा क्वेश्चन पण आपल्याला कव्हर झालेला आहे. ओके. त्यानंतर आपण बघून घेऊया. त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे, त्यानंतर बघा सस्तन प्राण्यामध्ये काय म्हणलेलं आहे, सस्तन प्राण्याच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम आपल्याला लावायचा आहे मित्रांनो. रक्ताभिसरण संस्थेचा आपल्याला क्रम लावायचा आहे. चला तर मग आता आपण हृदय काढून घेऊया. 4 कप्प्याचं हृदय म्हणजे आपण मानवाचं हृदय काढून घेऊया. नेमकं म्हणजे ओके, मानवाचं आपण आता हृदय काढून घेऊया. कोणी हृदयाचा आकार
अलग काढते, ठीक आहे ना. तो आकार आपल्या परीक्षेमध्ये विचारला जात नाही मित्रांनो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं नाही. कासान तो वाला आकार सुद्धा बघ जा. आपलं हे झालेलं आपलं हृदय, ठीक आहे ना. आपला सगळ्यात मोठा जर कप्पा म्हटला आपण शरीरामधला, मानवी हृदयामधला सर्वात मोठा कप्पा जर म्हटला, सगळ्यात मोठा कप्पा कोणता आहे? हा वाला कप्पा आपला सगळ्यात मोठा आहे मित्रांनो, हा वाला, हा, ठीक आहे ना. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे या ठिकाणी. हे काय आलेलं आपल्याला उजवे काय अलिंद की निलय? उजवे अलिंद, उजवे निलय, उजवे निलय, डावे अलिंद, डावे निलय. आता मला सांगा मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये रक्त नेमकं कुठून आलेलं आहे? सुप्रिय व्हेना किंवा इन्फिरियर व्हेना किंवा करोनरी सायनस, तीन ठिकाणून आपल्या हृदयामध्ये रक्त आलेलं आहे. अशुद्ध रक्त सर्वप्रथम कुठे आलेलं आहे? हाच प्रश्न तुम्हाला मी 3 वेळा समजावून सांगितलेला आहे मित्रांनो. याच व्हिडिओमध्ये 3 वेळा समजावून सांगितलेला आहे, अलग अलग प्रकारे सांगितलेलं आहे. बघा, इथं ठिकाणी पहिले तिन्ही रक्त आपल्याला या ठिकाणी जमा झालेले आहे, म्हणजे कशामध्ये? उजवे अलिंदामध्ये प्रवेश झालेला आहे, ठीक आहे. कशामध्ये झालेला आहे? उजवे अलिंद. उजवे अलिंद बघा, उजवे अलिंद कुठे गेलं? आता इथं काय म्हटलेलं आहे? पोकळी म्हटलेलं आहे. हे आपल्याला फक्त काय म्हटलेलं आहे? कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला इथे टाकलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे ना. कन्फ्यूज करण्यासाठीच आपल्याला टाकलेला आहे, कन्फ्यूज करण्यासाठी. आता बघा, उजवी लहान पोकळी, मोठी पोकळी. आता मला सांगा तुम्ही, आता तुम्ही जर हे शब्द तुम्हाला कळत नसेल, आता लहान म्हणजेच काय? हे आपल्या सगळ्यात लहान आहे, इथं आहे उजवी लहान पोकळी, मोठी लहान पोकळी. हे या ठिकाणी आपल्याला समजणं गरजेचं आहे नेमकं, म्हणजे कशा प्रकारे आयोग प्रश्न विचारलेले आहे, बरोबर आहे ना. पोकळी पण विचारू शकते, काही विचारू शकते. आयोगाला कोणी टक्कर देऊ शकत नाही, ते काहीही विचारण. आयोगानं असं म्हटलं आपल्याला, सूर्य उद्यापासून पश्चिमेकडून उगवते. आपल्याला तेच मान्य करावं लागेल. सूर्य कुठून उगवते? पश्चिमेकडून उगवते. का म्हणून उगवते? आपल्याला मार्क पाहिजे. पश्चिमेकडून तर पश्चिमेकडून मार्क गरज आहे ना आपल्याला. मग मला सांगा, त्याला लहान पोकळी म्हणू, मोठी पोकळी म्हणू, अलिंद नाही म्हणू, पोकळीच म्हणू, ठीक आहे ना. आपल्याला काय? आपल्याला ते प्रश्न समजणं महत्वाचं आहे. काय म्हणलं मी? प्रश्न तो समजणं महत्वाचं आहे. आयोगाने उद्या चालून म्हटलं की सूर्य निघते, ओके, डबल वाचू, ओके ओके. चला मग समोर आता काय? उजवी अलिंद. उजवी अलिंद काय म्हणजे? उजवा लहान पोकळी, म्हणजे की आपलं हे उत्तर आपलं असणार पहिलं. कोणतं? पहिलं. त्यानंतर आपलं कुठं जाणार आहे? या ठिकाणी जाणार आहे उजवे निलय, म्हणजे उजवी मोठी पोकळी, म्हणजे काय? ड, ब, ड आहे का कुठं? ब, ड, ब, अ, ब, ड, क. ऑप्शन निघालो. ऑप्शन नंबर 3 मित्रांनो, ठोका गोली, ब, ड. म्हणजे पहिले आपलं काय? ब, उजवी लहान पोकळी. दुसरं काय आपल्याला? ड, उजवी मोठी पोकळी. ओके. तरी आपण समोर जाऊन घेऊया. आता समोर बघा, समोर कुठे गेलेलं आहे? आता आपण इथून आपलं रक्त कुठे जाणार आहे? फुफ्फुसाकडे. फुफ्फुसाकडे गेलं रक्त. फुफ्फुसाकडून डबल कुठं आलं? आपलं इकडं आलेलं आहे. एक हे कोण आहे? उजवी अलिंद, सॉरी डावी अलिंद म्हणजेच काय? डावी लहान पोकळी म्हणजे अ. हे इथं आलेलं आहे आपल्याला 3. चौथं कुठं गेलेलं आहे? नंतर मग या ठिकाणी आलेलं आहे कुठं? डावे निलय, म्हणजे की क, म्हणजे ड, ब, ड, अ, क. हे आपले तिचं उत्तर असणार आहे. आता मला सांगा, आयोग समोरून असा सुद्धा प्रश्न विचारेल की बघा, मानवी हृदयाचा कोणता कप्पा सर्वात मोठा असतो? आता त्याने कोणता प्रश्न विचारला? मानवी हृदयाचा कोणत्या कप्प्यामध्ये भिंती काय सगळ्यात जाड असतात? हा प्रश्न आपण आताच बघितलेला आहे. पण आयोग असा सुद्धा प्रश्न विचारेल. असा प्रश्न विचारेल नेमका म्हणजे की मानवी हृदयाचा कोणता कप्पा सर्वात मोठा आहे? तर तो कप्पा डावे निलयच आहे मित्रांनो, डावे निलयच आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पेसमेकर काय 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 हे सर्व तुम्हाला जर इथला कन्फ्युजन वाटत असेल, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, ठीक आहे ना. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण 15 क्वेश्चन जे आयोगाने विचारलेले आहे मित्रांनो, ते आपण घेतलेले आहे, बरोबर ना. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता मॅक्झिमम म्हणजे की फिजिक्स असो, केमिस्ट्री असो,
हा भाग आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे ना. आता पुढचं लेक्चर जेव्हा कधी होणार त्या ठिकाणी एकदा फिजिक्स घेऊ आपण किंवा केमिस्ट्री घेऊ, त्या ठिकाणी त्याबरोबर शेड्यूलनुसार, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तुम्ही जर नवीन असाल आपल्या पार्थ कॉम्प्युटर फोरम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही आम्ही कोणते नवीन अपडेट युट्यूबवर टाकू त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते सर्वात पहिले तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल, ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो, टेक केअर.